अध्यक्ष चषक स्पर्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मी कुमारी प्रियांका भारत खातळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करोळे येथून आलेली इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे। प्रथमतः या ठिकाणी उपस्थित शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांना अभिवादन करून मी माझ्या वक्तृत्व स्पर्धेतील अमृत महोत्सवी भारत या विषयाला सुरुवात करत आहे। कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितेची ओळी या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते। एकच स्तनासमोर अनेक पाय तळी अंगार, होता पाय तळी अंगार, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार। या भारत भूला इंग्रजी सत्तेच्या व्याख्यातून बाहेर काढण्याचा ध्यास घेतलेल्या व त्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून ही असे धर्मव्रत धारण केले होते। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारखे तरुण या मायभूमीसाठी हसत हसत फासावर चालले। तसेच शिरीष कुमार सारख्या चिमुरड्या शाळकरी मुलाने आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या। स्वातंत्र्य संग्रामाच्या या धगधगत्या यज्ञात आहुती द्यायला महिलाही मागे नव्हत्या। त्यात प्रीतिलता वड्डेदार, विनोदा सुनीती चौधरी यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल। या सर्वांच्या बलिदानामुळेच भारत मातेच्या पारतंत्र्याच्या शृंखला तुटल्या आणि भारत स्वतंत्र होण्याचं स्वप्न साकार झालं। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला प्रिय भारत देश इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला। बघता बघता स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत आहोत। या अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात आले व करणार आहोत। स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला साक्षरतेचा अभाव, बेकारी, दारिद्र्य, स्त्री पुरुष असमानता, अंधश्रद्धा यांसारखे प्रश्न देशासमोर आवासून उभे होते। त्यातच तंत्रज्ञानाचा अभाव हाही मुद्दा महत्त्वाचा होता। जगात दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्या असणारा आपला भारत देश जागतिक महासत्ता मिळवण्यासाठी स्वप्ने तत्कालीन धुरंधर नेते पाहत होते आणि त्यासाठी पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग यांच्या माध्यमातून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते। आज भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर मजबूत होत आहे। कोविडच्या महामारीच्या काळात आपल्या देशाने काही देशांना संरक्षक लस पुरवली होती। ही आम्हा भारतीयांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे। तरीही या 75 वर्षाकडे मागे वळून पाहताच काही प्रश्न देशासमोर आवासून उभे आहेत आणि म्हणूनच देशातील माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता। पण आजही विचार करावा लागतो, सीमेवर लढणारा जवान आणि शेतात अहोरात्र कष्ट करणारा माझा शेतकरी बांधव सुखी आहे का? आणि जर असेलच तर का वर्तमानपत्रांच्या रकाने शेतकरी आत्महत्येच्या बातम्यांनी भरलेले असतात? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आजही शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला हमी भाव मिळत नाही। तो मातीभून भावात विकावा लागतो किंवा रस्त्यावर ओतून द्यावा लागतो। शेतकऱ्यांकडे जरा बघा, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घ्या। पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी त्रिसूत्री होती, परंतु आता ती त्रिसूत्री बदलून शेती कनिष्ठ झालेली आहे। मी या ठिकाणी तुम्हाला हे ठामपणे सांगू शकते, कारण मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगी असून त्यांच्या व्यथा अनुभवते आहे। असो, तेवढा शेतकरी राजा सुखी हो हीच अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी आशा करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय